माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनची विकास मंडळाची पुस्तकं वाचनात घेतली आहेत. ही पुस्तकं परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज, परमपूज्य श्री शकुंतलाताई हत्ते महाराज, परमपूज्य श्री श्रीदादा कवरे महाराज यांनी लिहिलेले आहे. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवरे महाराज यांनी लिहिलेले जो संती वसविला असावो हे पुस्तक वाचनात घेतले आहे. आज आपण येथे रम्यपणाची थोरी, ऐशी रम्यपणाची थोरी, अभ्यासाचे आपणाचे करी, हृदयाचे अनुभवरी, ऐशी रम्यपणाची थोरी अखंड देते. या पूर्वीच्या प्रयत्न सेवेत आपण अभ्यास स्वतःला कसा करतो आणि अभ्यास म्हणजे काय हे पाहिजे. ती भगवत शक्ती हा अभ्यास आहे आणि अभ्यास करणारी देखील आहे. त्याचप्रमाणे अभ्यास केल्याने जे काही मिळणार आहे तेही ती भगवती शक्तीच आहे. सगळे काही तीच आहे. अनुभव घेणारे हृदय. श्री माऊली पुढे सांगतात की ऐशी रम्यपणाची थोरी अखंड देत आणि हृदयाचे अनुभवरी. येथे त्यांनी या दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे या परमार्थाच्या अभ्यासामध्ये अखंड अनुभव असतो आणि तो अनुभवही अखंड रमणीय असतो. प्रपंचातला अनुभव हा तात्पुरता रम्य वाटणारा असतो, तो काही अखंड रमणीय नसतो. आणि दुसरे म्हणजे परमार्थाच्या अभ्यासातील हा रम्य अनुभव अखंड येण्याचे आपल्या शरीरातील स्थान वेगळे आहे. तो अनुभव हृदयाला येत असतो. तो अनुभव भगवतीच्या कृपेने आपण होऊन हृदयात प्रगटतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे श्री माऊलींनी हृदयाचे अनुभवावरील यामध्ये जे हृदय सांगितलेले आहे ते स्थूल देहाचे हृदय नव्हे. कारण स्थूल देहाचे जे हृदय असते त्यात अनेक दोष उत्पन्न होत असतात. ते हृदय बंदही करते. त्यालाच आपण हार्ट अटॅक, हार्ट फेल होणे असे म्हणतो. प्रसंगी त्या हृदयाला वेगवेगळे विकारही होऊ शकतात. पण ज्या हृदयात परमतत्वाचा अखंड अनुभव प्रकाश पावत असतो ते हृदय देखील त्या तत्वाप्रमाणे चैतन्यमय असले पाहिजे. म्हणूनच सद्गुरू श्री माऊली ज्या हृदयाचा म्हणून हा अनुभव सांगतात ते स्थूल देहाचे मरणशील हृदय नव्हे. स्थूल देहाच्या आतमध्ये असणाऱ्या लिंग देहाच्या उजव्या बाजूला जे सूक्ष्म हृदय असते, परमार्थ दृष्ट्या महत्वाचे असणारे हृदय हे स्थूल देहाच्या सापेक्ष उजव्या बाजूला असते आणि स्थूल देहाच्या डाव्या बाजूला असणारे बंद पडणारे असे आपले पाच भौतिक हृदय असते. श्री माऊली जेव्हा म्हणतात की बघ हृदयी सद्गुरू, तेव्हा ते या उजव्या बाजूच्या सूक्ष्म हृदयात सद्गुरूंचे स्मरण करतात. त्या या हृदयाला अध्यात्मात महत्व दिलेले आहे कारण तेच हृदय अनुभव घेणारे असते. छांदोग्य उपनिषदाच्या 8व्या अध्यायातील 3ऱ्या खंडात हृदय शब्दाची सुंदर व्युत्पत्ती सांगितलेली आहे. हृदयाला हृदय का म्हटले आहे हे त्यावरून स्पष्ट होते. तेथे असे म्हटले आहे की सेवा एष आत्मा हृदय तस्मात् हृदयं. तोच हा आत्मा हृदयात आहे. त्याचे हृदय अधिक अर्थ हृदय हेच नियुक्त व्युत्पत्ती आहे. म्हणूनच ते हृदय होय. हृदय समर्थ आहे. या ओवीतून श्री माऊलींनी एक विषय स्पष्ट केलेलाच आहे की त्या स्थानावर येणारा अनुभव रम्य आणि थोरच असतो. त्यामुळे जीवाला सुखवणारा तो अनुभव प्रपंचातला असूच शकत नाही. ज्या स्थानी असा रम्य आणि थोर याचे दिव्य गुण
आणि त्याची कृपाशक्ती त्या स्थानी प्रतिष्ठित झालेली असते. तो प्रभाव ते महात्मा जाणून घेण्यासाठी आपले हृदय मात्र सक्षम समर्थ असले पाहिजे. आपले अंतःकरण जर तसे सूक्ष्म झालेले असेल तर तो अनुभव स्वतः त्या स्थानावर आपल्याला हृदयाला स्पर्श करेल. परमपूज्य सद्गुरू श्री मामा या संदर्भात त्यांचा एक अनुभव नेहमी सांगत असतात. एकदा ते हिमालयात बद्रीनारायण गेले असताना फिरता तेथे जे नीलकंठेश्वर म्हणून एक स्थान आहे तेथे गेले. ते स्थान दुरून बघितल्यावरच परमपूज्य श्री मामांचे धाम हरपायला लागले. त्यांना आतून अपार शांतीचा अनुभव यायला लागला. ते कितीतरी वेळ असे आपल्याच अवस्थेत होते. ते जेव्हा भानावर आले तेव्हा त्यांच्या बरोबर असणारे एक गृहस्थ त्यांना म्हणाले की ही जागा किती छान आहे नाही, येथे जर खानावर टाकली तर चांगली चालेल. आता पहा, छान ते पण परमपूज्य श्री मामांनी तेथल्या दिव्य शांतीचा अनुभव घेतला आणि त्या गृहस्थांनी मात्र स्वतःच्या हृदयातील वासनांप्रमाणे तेथेही प्रपंचाचाच अनुभव घेतला. परमपूज्य श्री मामांचे हृदय त्या स्थानाची अनुभूती घेण्यास समर्थ ठरले. ज्याचे हृदय असे तयार समर्थ असेल त्यालाच अनुभव येईल, इतरांना येणार नाही. कदाचित काही जणांना त्या स्थानाची नुसतीच ओढ लागेल, पण मग पुढच्या अनुभवासाठी तिथे साधने करता बसावे लागेल, तप करावे लागेल, तरच हळूहळू तो अनुभव येऊ शकेल. अधिकार नसल्यास एकदम काही त्याचा अनुभव घेणार नाही. अनुभवाची अखंडता ते माऊली येथे म्हणतात. हृदयाचे अनुभववरी असा त्या स्थानी अनुभव येतो. तेथे श्री माऊलींनी मुद्दामक शब्द योजलेला आहे, वरी. वरी याचा अर्थ वरण करणे. हे स्वयंपाकाचे वरण करणे नव्हे, स्वीकार करणे या अर्थाने तो शब्द आलेला आहे. आपल्याकडे अशी पद्धत आहे की विवाह प्रसंगी लग्न लागल्यानंतर अंतरपाठ बाजूला झाल्यानंतर वधूने वराला व वराने वधूला पुष्पमाला घालायची असते. मी तुझे वरण केले, तुझा स्वीकार केला या भावनेने परस्परांना पुष्पमाला घातली जाते. याला वधूने वराला वरणे असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे येथे हे हृदयाचे आणि अनुभूतीचे लग्न लागते. ते लग्न लावणारी सद्गुरू असतात. ज्या स्थानावर संतांच्या तपाचे तेज कार्यरत असते त्या स्थानावर साधकाच्या वररूपी हृदयाचे आणि अनुभूती वधूचे लग्न लागते. सद्गुरू ते त्या प्रसंगी पुरवित असतात. हृदयाचे अनुभववरील आणि असे अनुभूतीने हृदयाचे वरण केल्यावर त्या अनुभूतीचे आणि हृदयाचे अखंड ऐक्य भरून लागते. कारण हे लग्न लागल्यानंतर अनुभूतीने आणि हृदयाने अशी प्रतिज्ञा केलेली असते की आम्ही एकमेकांना सोडणार नाही, अखंड एकत्र राहू. त्यामुळे दोघे संबंध साधन काळात एकमेकांना साथ देत असतात. तो ब्रह्मस्वरूपाचा आणि शांतीचा अनुभव हृदयाने एकदा घेतला की तो अनुभव कायम तेथेच राहतो. तो आपले स्थान बदलत नाही. असा अनुभव हृदयातच का येतो त्याचे कारण हे श्री माऊलींनी ते 9व्या अध्यायात स्पष्ट केले आहे. ते तेथे म्हणतात की तेव्हा प्रत्याहार ख्याती केली, विकारांची संपली बोहली, विंदरे बांधवनी आणली हृदयात. तेव्हा प्रत्याहाराने पराक्रमाची मोठी शर्त केली आणि इंद्रिय देवतांना एकत्र बांधून हृदयात आणले. त्यामुळे मनोविकारांचे प्राबल्य पूर्णपणे संपुष्टात आले. परमार्थातील महत्वाचे सूत्र. परमार्थाचा असा एक मौलिक सिद्धांत आहे की जेव्हा चित्ताच्या वृत्ती इंद्रियाच्या द्वारे विषयांचा भोग घेत असतात तेव्हा त्यांना वृत्ती असे म्हटले जाते. त्याच सगळ्या प्रापंचिक वृत्तींना प्रवृत्ती असेही म्हणतात. पण जेव्हा याच वृत्ती अंतर्मुख होतात, विषयांपासून बाजूला होऊन हृदयात येऊन
आत्मस्वरूपाची एकरूप व्हायला लागतात तेव्हा त्याच वृत्तींना शक्ती असते म्हटले जाते. दुकानातून ऑफिसची चावी आणि मध्ये का चावी आणि तिथे बघ ठीक आहे ते किंवा ठीक आहे. शाळा कुठे? आज बँकेला सुट्टी आहे ना? बँकेला सुट्टी आहे का? काय जायला नाही ती चावी आहे का? नाही त्यातच चालेल. बघून घ्या एक चावी आहे बरोबर. त्याच्यामध्ये एकच चावी. एकच चावी. हा एकच चावी. येऊ का? हो